अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व परम साधक भक्त भगिनींनो, आपण परमपूज्य श्री मामा महाराज देशपांडे लिखित कुंडलिनी जागृतीसाठी श्री गुरुकृपेची आवश्यकता हे पुस्तक वाचनास घेतले आहे. काल आपण धून या मळवटा बुद्धीचा तेणे हे प्रकरण पाहिले. आज विरक्ती वाचुनी कही उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे, अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही प्रचितींच्या त्रिवेणी संगमावर येऊन तेथे स्नान केल्याशिवाय खऱ्या प्रयागराजाच्या स्नानाचे पुण्य मिळणार नाही. याचा अर्थात खऱ्या आनंदात, आत्मानंदात अवगाहन केल्याचे समाधान लाभणार नाही. प्रथम शास्त्रप्रचिती साधण्याकरता त्याचा बारकाईने अभ्यास करावा. त्यानंतर त्यातील खाचाखोचा श्री गुरूंच्या अनुभवावरून पडताळून पाहाव्या व नंतर सद्गुरूंनी सांगितलेली साधना करून पराकोटीची साधना त्याचा अनुभव घ्यावा. उदाहरणार्थ, आपणास साखर हवी असेल तर ज्याच्या लागवडीचा प्रथम अभ्यास करावा, नंतर ऊसाची प्रत्यक्ष लागवड करून त्याची मशागत करावी. ऊस तयार झाला म्हणजे त्याचा रस काढून त्या रसापासून साखर मिळवावी. हे सर्व क्रमाने करावे लागेल. एवढे सर्व केल्यानंतर साखर तयार झाली, पण त्याची चव चाखून पाहिली नाही तोपर्यंत सर्व व्यर्थच. म्हणूनच प्रथम अभ्यास, नंतर श्री गुरु कृपा व नंतर साधना, तीही अनुभव येईपर्यंत. ज्ञानाला योगाची जोड हवीच. एवढ्यासाठीच या सर्व ज्ञानाचे आकलन व्हावे म्हणून सहज योगी होणे अत्यंत आवश्यक आहे. योगाची म्हणजे वैराग्याची जोड नसेल तर ते ज्ञान मोक्ष प्राप्त करून देण्यास असमर्थ ठरते. तद्वतच योगाभ्यासालाही आत्मज्ञानाची जोड असल्याशिवाय तो योगाभ्यासही मोक्ष सुखाला कारणीभूत होऊ शकत नाही. योगतत्वोपनिषदात स्पष्ट सांगितले आहे की तस्माद् दोष विनाशार्थ भूपायं कथयामि ते, योगहीनं कथं ज्ञानं मोक्षदं भवति ध्रुवं, योगो हि ज्ञानहीनस्तु न क्षमो मोक्षकर्मणि, तस्मात् ज्ञानं च योगं च मुमुक्षुर्दुर्लभं व्यसेत. योग हा ज्ञानदीप उज्ज्वल करण्याचे एक उत्कृष्ट साधन आहे. काष्ठात असलेला अग्नी आपण होऊन काष्ठात जाळू शकत नाही, तर त्या काष्ठाचे दुसऱ्या काष्ठाशी घर्षण व्हावे लागते. अगर काष्ठाने अग्नीशी संपर्क साधावा लागतो. त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यात सुप्त शक्ती असते, परंतु ती श्री गुरुकृपेच्या जोरावर जागृत करून घ्यावी लागते. म्हणजे मग साधनेत त्याला अनुभव येत राहतात. यथा अग्निर्दारुमध्यस्थो नोत्तिष्ठेत मां वचनं विना चाभ्यास योगेन ज्ञानदीपस्तया नहि. या योगकुंडल्य उपनिषदातील वचनाप्रमाणे हे सत्य आहे. या वचनातील अभ्यास योग शब्दाचा अर्थ योगाभ्यास असाच करणे उचित होईल. कारण स्वभावतःच चंचल असलेले मन योगाभ्यासाशिवाय निश्चल होऊ शकत नाही आणि मन निश्चल झाल्याशिवाय जीवाचा पुढील प्रवास होऊ शकत नाही. यासाठी शहाण्या माणसाने अत्यंत सावधपणे योगाभ्यासाने मनाची धारणा म्हणजे एकाग्रता संपादन करावी. विद्वान मनो धारयेता प्रमतः असा श्वेताश्वतरोपनिषदाने आत्मतत्वाचे विवेचन करता योगाभ्यासाचा मोठा धार्मिक इशारा देऊन ठेवला आहे. अध्यात्मज्ञानाला जशी योगाभ्यासाची बैठक आवश्यक आहे, त्याचप्रमाणे योगाभ्यासालाही अध्यात्मज्ञानाचा आधार आवश्यक आहे. कारण योगाभ्यासाला अध्यात्मज्ञानाचे सहचार्य जर नसेल तर तो योगाभ्यास सर्कस्थितीलाच प्रकार ठरेल. या उलट नुसत्या अध्यात्मज्ञान
शब्दज्ञान असेल व त्यास योगाभ्यासाची जोड नसेल तर ते मंडुकी वटवट तैसे ते गा असे जे श्री एकनाथ महाराजांनी आपल्या हरिपाठात सांगितले आहे तसे होईल. योग म्हणजे काय? मनाला अंतर्मुख करून जे परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केले जाते त्या स्थितीलाच योग असे म्हणतात. म्हणजेच आत्मसाक्षात्काराची अपेक्षा अंतःकरणात ठेवून ती पूर्ण होण्याकरता जे प्रयत्न केले जातात त्यालाच योग म्हणावे. आत्मप्रयत्न साक्षेपा विशिष्टा या मनोगती तस्या ब्रह्मण संयोगो योग इत्युच्यते युधई. सर्वसामान्य लोकांना योग म्हटले की तो आपला विषय नाही, तेव्हा तिकडे पाण्याचे सुद्धा कारण नाही असे असे वाटते. कारण ज्यांना घरदार सोडून गिरिगंधरात अथवा निर्जन अरण्यात राहायचे असेल त्यांनीच तो करावा अशी त्यांची समजूत असते. परंतु ती खरी नाही. जीवमात्रास दुःखातून निवृत्त करणे हे योगाचे ध्येय आहे. म्हणून ज्यांना दुःखातून खरोखरच मुक्त व्हायचे असेल त्यांनी या सहज योगाची खास थोडसा उपयोगाची नाही. श्री गुरु सान्निध्य करून भगवती शक्ती जागृत करून घेऊन साधकाने अभ्यास करावा. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग तेथ आपण एकाग्रांत करण करून सद्गुरु स्मरण अनुभवीजे. स्वात्मसुखाचा साक्षात्कार ज्या श्री गुरूंच्या कृपेमुळे प्राण्यास होतो त्या कृपेमुळे संसार रूपी हलाहल पचनी पडते. इतकेच काय, त्या हलाहलाने अमृत बनते म्हणजे तो संसारच सुखरूप होतो. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. आत्मकल्याणाची खरी सामग्री म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. मात्र ही सामग्री मिळवणे वाटते तितके सोपे नाही. शेकडो जन्मांचे पुण्यपदरी असेल तरच ते घडते. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटलेच आहे, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ज्ञानाला वैराग्याची बैठक ही हवीच. मनुष्याला साधे व्यावहारिक ज्ञान मिळवायचे म्हणजे किती कष्ट उपसावे लागतात, मग अध्यात्म ज्ञान मिळविणे किती कठीण असेल याचा विचार करून पाहावा. कारण ज्ञान हे शंकराच्या बाणाप्रमाणे आहे. त्या बाणास बसण्याकरता जसे संपुष्ट असावे लागते तरी ज्ञानाला तर जर वैराग्याची बैठक नसेल तर ते बसू शकत नाही. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तरी विरक्ती वाचुने काही ज्ञानसी लगणे नाही तगणे नाही. कारण वैराग्यामध्ये इंद्रिय निग्रह व मनोनिग्रह यांना प्राधान्य असते. मनुष्याजवळ तेवढ्याचा अभाव असतो. बड्या बड्या शब्दज्ञानांची जेथे फटफजिती होते तेथे सामान्य मनुष्याची काय कथा. म्हणून योगाभ्यासाशिवाय आत्मज्ञान अनुभवता येत नाही. म्हणून भक्ती, ज्ञान व वैराग्य यांच्या जोडीला योग असा 4 पायांचा चौरंग तयार झाल्याशिवाय त्यावर श्री गुरूंच्या पादुका बसवता येत नाही. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आता हृदय हे आपुळे चौफाळून भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. असा हा चौकडा पाहिजेच. श्री संत कान्होबारायांच्या वासुदेव या अभंगातील हे वर्णन अगदी तपखल असेच आहे. सहज योग, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हीच साधने दुर्लभ म्हणजे अति कठीण, तर योग तरी कोठे सुलभ आहे. योगाभ्यासातही कष्ट हे आहेतच. हे म्हणणे प्रथमदर्शनी जरी खरे वाटले तरी ते सर्वथा खरे आहे असे नाही. कारण श्री ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी म्हटले आहे, उपाये विण व दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे भक्ती विण. एक साधक उपाय विण
म्हणजे श्री गुरूंच्याकडून भगवती कुंडलिनी शक्ती जागृत करून घेऊन अन्य काही उपाय न करता साधना करीत राहिला तर तो फक्त झाला. परंतु दुसरा भक्तीविणे म्हणजे श्री गुरूंवर विश्वास न ठेवता स्वतःच अभ्यास करीत राहिला तर त्यास कष्टच वाटायला येतील. सारांश, ज्याची श्री गुरूंच्या कृपेने शक्ती जागृत झाली आहे त्या साधकाला कष्टकारक असलेला योग देखील सहज योग होतो. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास 8व्या अध्यायाच्या शेवटी हाच उपदेश केला आहे. नैते सुती पार्थ जानन्न योगी मुह्यन्ति कश्चन तस्मात् वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे अर्जुना, हे दोन मार्ग जाणणारा कोणीही योगी मोहित होत नाही. म्हणून हे पार्था, सर्व काळी तू समोहित चित्त हो. या अर्थाचा बोध श्री भगवंताने अर्जुनाला ठिकठिकाणी केला आहे. हे ऐकून अर्जुन आपली शंका विचारतो. अर्जुन म्हणतो, तर मग देवा, आपण इकडे लक्ष द्यावे. आपण हे जे योग साधन सांगितले ते ऐकले, पण महाराज, वाटेल त्याने त्याचा अभ्यास केला तरी त्याला या योगाची प्राप्ती होईल का? किंवा हे योग्यतेशिवाय होणारच नाही असे आहे की काय? योग्यतेविषयी खुलासा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, हे तू काय विचारतोस? हा योगाभ्यास जर म्हणशील तर खरोखर मोक्ष देणारा आहे. पण याशिवाय दुसरी कोणतीही अगदी साधारण जरी गोष्ट असली तरी ती सुद्धा अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धी जाईल काय? परंतु योग्यता म्हणून जिला म्हणतात ती प्राप्तीच्या पूर्वी समजत नाही. कारण अधिकारी होऊन आरंभिलेले काम तात्काळ फलद्रूप होते. तरी पण या ठिकाणी खरोखर तशी काही अडचण नाही. आणि दुसरे असे पहा की योग्यतेची एखादी खाण आहे की काय? जो थोडासा विरक्त होऊन देहाच्या धर्माचे व्यवस्थित नियमन करणारा असेल तो सुद्धा अधिकारी होणार नाही काय? अशा युक्तीने गेला की झाले. आणि ही इतकी योग्यता नक्कीच तुझ्या ठिकाणीही आहे. याप्रमाणे श्री भगवंतांनी अर्जुनाचे त्या समयाला संकट फेडले. मग श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, या योगप्राप्तीची ही अशी अवस्था आहे. परंतु अव्यवस्थित माणसाला त्याची प्राप्ती होण्याचा कधीही संभव नाही. जो जिव्हेच्या अंकित झाला आणि सर्वथैव झोपेच्या अधीन झाला तो या योगाचा अधिकारी म्हटला जात नाही. अथवा दुराग्रहाच्या आवेशात भूक आणि तहान मारतो आणि जेवण कमी करतो या वा झोपेचे नाव देखील न घेता बळकट अभिमान धरतो, त्याचे शरीर सुद्धा त्याच्या अधीन राहत नाही. मग त्याला योग कुठून साध्य होणार? म्हणून विषयाचे अतिसेवन करण्याची किंवा त्यांचा अगदीच त्याग करण्याची इच्छा धरू नये. सर्व गोष्टी नियमित असाव्यात. अन्नग्रहण तर करावे, पण ते युक्तियुक्तीने परिमित असे करावे. त्याचप्रमाणे जी जी कामे करायची ती सर्व युक्तीनेच प्रमाणात आणावे. भाषण परिमित असावे. त्याचप्रमाणे व्यायामही माफक करावा. झोपही नेमलेल्या वेळीच घ्यावी. जागरण जरी करायचे झाले तरी ते नियमित वेळेपर्यंतच करावे. अशा नियमित रीतीने आचरण केल्यावर शरीरातील रक्ताधिक सप्त धातू आपोआप समतोल राहतील आणि अशा प्रकारे बेताबेताने इंद्रियांची तृप्ती केली म्हणजे आपले मनच संतोषाची वृद्धी करते. याप्रमाणे इंद्रियांची स्थिती नियमित ठेवली तर अंतर्यामी सुख प्राप्त होऊन त्या मनुष्याला अभ्यास न करता योग सहज घडतो. ज्याप्रमाणे भाग्योदय झाला असता उद्योगाच्या निमित्ताने सर्व संपत्ती आपोआप घरी चालून येते, त्याचप्रमाणे जो नियमशील आहे तो कौतुकाने जरी योगाभ्यासाकडे वळला तरी त्याला आत्मस्थितीचा अनुभव हा येतोच. म्हणून अर्जुना, ज्या दैववाद पुरुषाला युक्तीचे सहाय्य असते तो मोक्षाच्या राज्यावर शोभिवंत होतो. नियमित वागणाऱ्याला जर योगाभ्यास करण्याची इच्छा झाली तर तो योग गंगा आणि यमुना
यांचा संगम झालेल्या प्रयाग तीर्थाप्रमाणे होय. त्या आत्मस्वरूपी प्रयागाच्या ठिकाणी ज्या मनुष्याचे मन क्षेत्रसंन्यासाप्रमाणे कायम राहते त्याच मनुष्याला तू योगी म्हण. प्रसंगानुरूपाने हेही लक्षात ठेव की ज्याच्या चित्ताला निर्वात जागेतील निवाऱ्यातील दिव्याची उपमा लावू पडते. योग साधना सोपी कशी होईल? आता तुझ्या मनातील भाव जाणून आम्ही तुला काही गोष्टी सांगतो, त्या चित्त देऊन ऐक. तू योगप्राप्तीची इच्छा मनात बाळगतोस, परंतु अभ्यासाकडे तुझे लक्ष नाही. तर तो अभ्यास कठीण आहे अशी तुझ्या मनात भीती वाटते की काय ते सांग. पार्था, कदाचित ही